नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत होम रेंट्स रूल्स 2025 म्हणजे 2025 पासून लागू झालेल्या नव्या भाडे करार नियमांबद्दल. हे नियम घरमालकांनी घर भाड्याने देताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, कोणत्या चुका टाळाव्या आणि काय काय प्रक्रिया आता अनिवार्य आहेत याबाबत पूर्ण स्पष्ट मार्गदर्शन करतात. त्यामुळे जर तुम्ही देखील घरमालक असाल किंवा भविष्यात घर भाड्याने देण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सुरुवात करूया सर्वात मोठ्या बदलापासून. आता पुढे घर भाड्याने देताना तोंडी कराराला काहीही किंमत नाही. भाडेकरू कोण आहे, किती काळासाठी खोली देतात, भाडं किती आहे, डिपॉझिट किती घेतले आहे, नोटीसचा कालावधी काय आहे, दुरुस्तीची जबाबदारी कोणाची आहे, हे सर्वच मुद्दे स्पष्टपणे दिलेल्या आणि रजिस्टर केलेल्या करारात असणे अनिवार्य झाले आहे. म्हणजे यापुढे फक्त हातावर हात ठेवून झालेला करार वैध मानला जाणार नाही. आता दुसरा अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे कराराची ऑनलाईन नोंदणी, जी 60 दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे. पूर्वी लोक बहुतेक वेळा नंतर करू, वेळ मिळाला की करू म्हणत रजिस्ट्रेशन टाळत, पण आता हा नियम कडक करण्यात आला आहे आणि वेळेत रजिस्ट्रेशन झाले नाही तर काही राज्यांमध्ये दंडही आकारला जातो. त्यामुळे घरमालक म्हणून तुम्ही करार केल्या दिवशी किंवा जास्तीत जास्त काही दिवसांच्या आत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्या. हे तुमच्यासाठी सुरक्षित आहे, कारण भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास रजिस्टर्ड करार याला कायदेशीर मान्यता मिळते. यानंतर येतो अत्यंत चर्चेत असलेला मुद्दा, सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजेच आगाऊ पैसे. अनेक शहरांमध्ये घरमालक 6 महिने ते 10 महिने भाड्या एवढं डिपॉझिट मागत असत, पण होम रेंट रूल्स 2025 मध्ये हे पूर्णपणे रोखण्यात आलंय आणि आता फक्त 2 महिन्यांच्या भाड्या एवढं डिपॉझिट घेण्याची परवानगी आहे. यामुळे भाडेकरूंना मोठा दिलासा मिळाला असला तरी घरमालकांनी हे नियम मनापासून पाळणे गरजेचे आहे. भाडेवाढीचा नियमही यामध्ये स्पष्ट करण्यात आलाय. करार चालू असताना कोणतीही भाडेवाढ करता येणार नाही. भाडे वाढवायचे असल्यास ते फक्त कराराचा कालावधी संपल्यानंतर किंवा नवीन करार करताना करता येईल. त्याचबरोबर भाडे वाढवण्याच्या 3 महिने आधी भाडेकरूस लिखित नोटीस देणे बंधनकारक आहे. अचानक भाडेवाढ तोंडी ओरडून किंवा मेसेज करून वाढ सांगणे हे आता नियमबाह्य ठरते. बेदखली संदर्भातही नियम कठोर करण्यात आले आहेत. भाडेकरूला कारण न देता अचानक सांगून किंवा दडपण आणून घर रिकामं करण्याची मागणी ही आता कायद्याने संपूर्णपणे चुकीची आहे. घर रिकामं करायचं असल्यास करारामध्ये स्पष्ट नमूद केलेला नोटीस पिरियड पाळणं आवश्यक आहे. तसेच भाडेकरूने नियम तोडल्याशिवाय त्याला घरातून काढून टाकता येत नाही. या सर्व नियमांचा एक मोठा फायदा म्हणजे पारदर्शक व्यवहार, डिजिटल स्टॅम्प, ऑनलाईन दस्तावेज, स्पष्ट करार. यामुळे दोन्ही पक्षांची सुरक्षा वाढते आणि भविष्यातील वाद टाळता येतात. भाडेकरूंनी बिल्डिंगची तोडफोड केली, वेळेवर भाडे दिले नाही किंवा घरमालकाने अचानक भाडे वाढवले, डिपॉझिट परत दिलं नाही, अशा प्रकरणांमध्ये नोंदणीकृत करार हा तुमचं रक्षण करणारा सर्वात मोठा कायदेशीर पुरावा बनतो. म्हणजे एकंदरीत काय तर होम रेंट्स रूल 2025 मुळे भाडे व्यवहार अधिक व्यवस्थित, अधिक कायदेशीर आणि अधिक सुरक्षित झाले आहेत. घरमालकांनी आता प्रत्येक व्यवहार योग्य कागदपत्रांसह करणे आवश्यक आहे, कारण हे नियम तुमच्यासाठीही संरक्षण देतात आणि भाडेकरूंसाठीही. जर तुम्ही हे सर्व नियम योग्यरित्या पाळले तर भविष्यात कोणताही त्रास, गैरसमज, वाद किंवा कायदेशीर समस्या येणार नाही. मित्रांनो, हा होता होम रेंट्स रूल 2025 चा संपूर्ण सारांश, सोप्या आणि स्पष्ट भाषेत.